महिनाभर ट्रिपचं प्लॅनिंग करून ती ट्रिप कधी सक्सेसफुल झाली नाही, पण फक्त 2 तासामध्ये ट्रिपचं प्लॅनिंग करून आमची ही ट्रिप एकदम सक्सेसफुल झाली। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या केरळच्या नवीन एका एपिसोड मध्ये। तर भावांनो, तुम्हाला पटणार नाही की आमचा फक्त आणि फक्त 2 तासामध्ये केरळचा प्लॅन फिक्स झाला होता। प्लॅन फिक्स झाल्यावरती दुसऱ्याच दिवशी आम्हाला तिथून निघायचं होतं। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता आम्ही आमचा प्रवास चालू केला, कारण रात्रीचं जरा ट्रॅफिक कमी असते आणि आमच्या प्लॅन नुसार आम्हाला पहिल्यांदा कोची मध्ये जायचं होतं आणि ड्रायव्हिंगच्या आणि ट्रिपच्या उत्साहामध्ये आम्हाला कळालंच नाही की रात्रीची सकाळी कधी झाली। आणि त्या रात्री आम्ही 700 किलोमीटर अंतर कापलं आणि पुढे आम्हाला 400 किलोमीटर अंतर कापायचं होतं। पुढे अजून 400 किलोमीटर आम्हाला अंतर कापायचं होतं, म्हणून जराशी पेट पूजा करूया म्हणलं आणि आम्ही जरा नाश्ता करायला थांबलो। आम्ही नाश्ता करत्याला बघून डॉगेश भाई पण आम्हाला म्हणला की भावा मला पण काहीतरी द्यायला लागते, म्हणून त्याला पण 2-3 बिस्किट खायला घातले आणि परत आम्ही आमचा प्रवास चालू ठेवला। जसं आम्ही तामिळनाडूमध्ये एंट्री करत होतो तसं आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची निसर्गाची अदृश्य रूपे दिसत होती। या भर उन्हामध्ये पोटाला जरा काहीतरी आधार पाहिजे म्हणून आम्ही नारळ पाणी पिऊन घेतलं। अशीच जरा किरकोळ मध्ये एन्जॉयमेंट करत आम्ही फायनली केरळमध्ये पोहोचलो। केरळमधलं रस्तं बघून मला कोल्हापूरची आठवण आली, म्हणलं कोल्हापूरचं रस्तं कधी एवढं चांगलं होणार। तर फायनली आम्ही एवढा मोठा प्रवास करून फायनली आम्ही पोहोचलो होतो केरळमधल्या कोचीमध्ये। कोचीमध्ये आल्यावरती आम्ही एका हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश झालो आणि आजच्या या डिनर मध्ये मी ट्राय केलं होतं केरळ मधलं मील, जे की एकदम कडक होतं। तर मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक करा। तर भेटूया आपण लवकरच केरळच्या नेक्स्ट एपिसोड मध्ये।